कुटुंबामध्ये आम्ही कोणाची भेट घ्यायची, कोणासोबत बोलायचं ह्याचा सल्ला मला संजय कदमने देऊ नये. आमच्या मुळात दुनिया बघते की कौटुंबिक वाद हा चव्हाट्यावरती आणायचं काम हे संजय कदम आमच्या कुटुंबाच्या निमित्ताने त्यांना करायची गरज नाही. मुळात आमच्या कुटुंबाचा जो विषय आम्ही आमच्या 4 भिंतीमध्ये ठेवू ना. संजय कदम कोण आहे बोलणारा, त्याला काय अधिकार. आणि म्हणून मला वाटतं कोकणाची ही संस्कृती नाही. आम्हाला चांगले संस्कार आमच्या कुटुंबियांनी दिलेले आहेत. कदाचित ते संजय कदमला मिळाले नसतील, परंतु दुसऱ्याच्या घरामध्ये झाकून बघण्याची संस्कृती आमची नाही. कदाचित ती त्याची संस्कृती असेल, त्याला मी जास्त काही बोलत नाही. फक्त एवढं सांगेन आमचा कौटुंबिक विषय तो आम्ही हाताळू, त्याच्यामध्ये नालायक संजय कदमला बोलायची गरज नाही. त्याच्यामध्ये उलट जर का अनिकेतजी जर का राजकारण द्यायला इच्छुक असतील आणि आता ते पण उभाटामध्ये जर का सक्रिय होत असतील तर त्यांनी दोघांनी काहीतरी ठरवून घ्यावं. मला त्याचा काय फरक पडणार नाही. उलट त्याने राजकीय दुसऱ्या त्यांनी स्वतःचा विचार केला पाहिजे असं सल्ला मी त्याला देईन जर का ज्या डोक्यात जात असेल तर. अदरवाईज मला वाटतं माझी राजकीय गणितं कशी मांडायची ह्याचं मला व्यवस्थित माहिती आहे. आणि मी बघा शेवटी संजय कदम ज्या बोलणारा मी काही जास्त महत्त्व देत नाही. त्याला बोलायचं भान नसतं. त्याला कुठल्याही पद्धतीने मतदारसंघाचा विकास किंवा मतदारसंघामधल्या तरुणांचे प्रश्न, मतदारसंघामधले प्रश्न ह्याच्यावरती न बोलता त्याला ह्याच्यामध्ये जास्त रस असतो. म्हणून त्या नालायक व्यक्तीवरती बोलण्यामध्ये मला काही रस नाही. रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका.